नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल आणि जे की आपल्या कोकणामध्ये नैसर्गिक देणगीचा व्हिडिओ बनणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त बनणार आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि या व्हिडिओला ना शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा. असे उबाले बघ कसे येतात, बुडबुडे येतात. त्यामध्ये आपण अंडा वगैरे टाकला ना तरी सुद्धा ते बॉईल होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजले 6:30 आणि आम्ही आहे ना आता आपल्या खाली नदीवरती चाललो आहे आंघोळीला. सो तिथे आहे ना एक गरम पाण्याचा कुंड आहे. सो मी तुम्हाला ते दाखवतो आता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ह्या व्हिडिओला ना शेवटपर्यंत बघत राहा. आणि चला आता आपण खाली जाऊयात आणि बघूयात. संध्याकाळचं वातावरण बघा कसलं जवळच. इथं पोरं खाली खेळतायत आणि हे बघा इकडे पोरं सगळी खेळतायत आता. काय बटर तर मित्रांनो, आता आपण आहे ते म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती. हे बघा आपल्या पाठीमागेच इकडेच आहे ना हा मुंबई गोवाचा हायवे आहे. आणि आपल्याला मेन लोकेशन बोलला ना इथे, तर इथे समोरचं आपल्याला एक हॉटेल दिसतंय. तर ते हॉटेलच्या जस्ट बाजूला आहे बघा, इकडे हा लोकेशन आहे. इथे हे मंदिर आहे केदारनाथ देवाचं. आणि आपण तिकडे बघितलं ना तर मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी आहे ना मित्रांनो 5 पांडवांनी बांधलेलं असं हे मंदिर आहे असं लोक बोलतात. सो मी तुम्हाला आता त्यांनी काय बांधलेलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो. मंदिर कसं बांधलं आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. सो आत्ता पहिला आपण आहे ना कशा मूर्त्या बनवल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे हे मंदिर आलं बरोबर. हे बघा मंदिराची रचना बघा. पहिली आपण बघायला गेलो ना, हे बघा सगळं कसं बनवलंय. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, या मंदिरामध्ये हे दगड बघा केवढे मोठे मोठे आहेत. आणि हे बघा आतमध्ये एक शंकराची पिंडी आहे. तर मित्रांनो, हे असं इथले लोक असे स्थानिक लोक बोलतात की हे खूप आधीपासून म्हणजेच खूप वर्षापासूनचं आहे असं. जिथे हे म्हणजे ते लोकांना पण माहीत नाही की हे कोणी एका रात्रीच हा चमत्कार घडला असं बोलतात सगळे लोक. आणि हे जे मंदिर आहे हे खूप आधीपासून आहे इथं. आणि बघायला गेलं ना तर इकडे सुद्धा मूर्त्या आहेत. हे बघा खूप देवांच्या मूर्त्या आहेत. आम्ही पहिला इकडे यायचो असंच वनभोजनला, तर आम्हाला शाळेत येताना तेव्हा हे असे दाखवायचे मूर्त्या. तर हे बघा इकडे मित्रांनो हे सगळे मूर्त्या आहेत इकडे. आणि ह्या सगळ्या मूर्त्या मित्रांनो खास बात म्हणजे काय माहिती आहे, ह्या सगळ्या मूर्त्या आहेत ना एका रात्रीच एका रात्रीच हे सगळं बनलेलं आहे. आणि लोकांना म्हणजे लोक असं बोलतात की हे सगळं 5 पांडवांनी केलेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की हे दगड नॉर्मली माणूस कोण उचलूच शकत नाही. एवढे मोठे मोठे दगड आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्हाला मी आणखी ह्या साईडून दाखवतो. हे बघा इथे नंदी बैलाची मूर्ती होती. सो त्याचं वरचा जो भाग आहे तो तोडला गेला आहे. ज्यावेळी मुघल असायचे, मुघल हमला करायचे ना, हे मुघलांच्या काळी झालेलं ते आहे. सो आपण बघूया जरा आतमध्ये जाऊन. हे बघा इथे शंकराचं मंदिर आहे. आणि हे इकडं नंदी बैल पंतरून त्याचं वरचा भाग आहे तो मुंडकं ते छाटून टाकलेलं आहे त्या टायमिंगमध्ये. हे बघा. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला याच्या जस्ट बाजूला असणारा एक गरम पाण्याचा कुंड जो खूप वर्षांपासून आहे, खूप म्हणजे खूप ते कोणाला माहितीच नाही की हे कसं उत्पन्न झालं आहे किंवा काय. सो आता मी ते तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे आम्ही खाली गेलो ना, इथे हा मोठा झाड, पहिलं झाड पण एकदम कसा भक्कम आहे बघा, एकदम मोठा खूप. तर हे आहे हा जो आपल्याला भाग दिसतो ना, हे आहे गरम पाण्याचा कुंड. आणि यामध्ये आहे ना हमेशा मित्रांनो हमेशा पुरे मतलब 12च्या 12 महिने मित्रांनो इथे गरम पाणीच असतंय. आपल्याला इथं नेहमी गरम पाणीच बघायला मिळतं. तर मी तुम्हाला आता दाखवतोय. तर हा बघा हा आहे आपला गरम पाण्याचा कुंड. आणि बघा
ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टीम येताना दिसेल बघा, ह्याच्यामध्ये वाफा बघा कशा मारतात. मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा इथे आपल्याला बघायला मिळतात. हे बघा गरम असे उबाले बघा कसे येतात, बुडबुडे येतात. म्हणजे तुम्ही विचार करा की हे पाणी किती गरम असणार आहे. आता याच्यामध्ये आपण अंडा वगैरे टाकला ना तरीसुद्धा ते बॉईल होऊ शकतं, इतकं पाणी गरम आहे. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचं हे पाणी आहे. आणि असं नाही की हे पावसाळ्यात पाणी निघून जातं, म्हणजे पावसाळ्यात पाणी थंड असतं, गार असतं, असं नाही. हमेशा 12च्या 12 महिने पावसाळा असला तरीसुद्धा मित्रांनो याच्यामध्ये पाणी गरमच असतं. तर तुम्हाला काय माहिती आहे हे कशामुळे होतं आहे, तर हे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बुडबुडे बघा कसे येताना दिसतात आपल्याला. आणि ह्याची पातळी मित्रांनो एवढीच असते हमेशा, कारण की जास्त हे भरत नाही. हे एवढंच जो आपला तो लेअर दिसतोय ना तेवढ्यापर्यंतच पाणी असतं. आता उन्हाळा असल्यामुळे थोडासा पाणी त्याचं कमी झालं, नाहीतर हे एवढंच असतं. आणि मेन म्हणजे काय होतं माहिती आहे, इथलं हे गरम पाणी पूर्ण खालती नदीपर्यंत जातो. सो इथे लोक आहेत ना आंघोळ करायला येतात. आणि असं बोललं जातं, लोकांचं असं म्हणणं आहे की इथलं जे पाण्याने आंघोळ केल्याने आहे ना त्यांचे म्हणजे जे आरोग्य खूप सुदृढ बनतं. आणि त्यांना म्हणजे कोणतेच आजार होत नाही. म्हणजे जे काही खरूज बोला, खरूज नाईटा वगैरे असे काही छोटे मोठे जे आजार असतात ते ह्या पाण्याने आहेत ना निघून जातं. त्यामुळे लोक इथे आवर्जून येतात. मतलब खूप जे वयस्कर लोक असतात ते सुद्धा मित्रांनो इथे आंघोळ करायला येतात नेहमी, एक दिवस न चुकवता. आणि याचा मेन एक्झाम्पल बोलायला गेलं ना, माझ्या समोरच एक आजोबा होते, वयाच्या 85 वर्षापर्यंत मित्रांनो ते इथं आंघोळीला यायचे. आणि एकदम ते पण इथून वरती चालत जायचे, म्हणजे खूप सुदृढ होते. आणि आता बघूया, हे बघा त्या पाण्याचा भाग आहे ना मित्रांनो, पाईप इकडे बाहेर काढला आहे. सो इथे पाणी येते हे, आणि इथून हे पूर्ण पाणी तिकडे खालीपर्यंत जातं. तर हे पाणी मित्रांनो खूप गरम असते, खूप. याच्यामध्ये इथे आपण आहे ना हात पण नाही टाकू शकत, तरी पण मी तुम्हाला एक दाखवतो. आहे बघा हे पाणी आहे ना मित्रांनो खूप गरम आहे. आपण याच्यामध्ये जास्त वेळ हात, 1 मिनिट 2 सेकंडसुद्धा मित्रांनो आपण हात ठेवू शकत नाही, एवढं गरम पाणी असतं. खूप खूप गरम पाणी असते. सो त्याच्यामुळे लोक इथे आंघोळ करत नाहीत, आणि लोक मेन म्हणजे खाली जातात. आणि जेव्हा पावसाळ्यात या साईडून इकडून पाणी येतं, सो त्यामुळे लोक आहेत ना इकडे आंघोळ करतात या भागात. हा तो याचा ओढा आहे पूर्ण, जो तिथपर्यंत खालीपर्यंत जातो. तर मित्रांनो ही आपल्या कोकणाला मिळालेली निसर्गाची देणगी आहे, जी आपल्याला जपता आली पाहिजे. कारण की आपण काय करतो, जिथे जातो तिकडे आपण म्हणजे असं काय ना काय आपले कचरा वगैरे करून येतो, पण असं नाही केलं पाहिजे. आपण त्याचे संवर्धन केलं पाहिजे आणि एक्सप्लोर करतोय आपण, कारण की लोकांना आपलं कळायला पाहिजे आपल्या कोकणात काय काय आहे. सो आता मी पहिलं खालती जाऊया, तिथे नदीसुद्धा आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त व्ह्यू, लोकेशन एकदम मस्त. सो इथे सुद्धा इथे आहे ना हा एक मेन स्पॉट आहे आंघोळ करायचा, आणि खालती. सो इथे पहिलं जास्त गरम पाणी आहे, त्यामुळे जास्त लोक इथे करत नाही. ज्या लोकांना ना जास्त सवय आहे पाण्याची, जे या पाण्यामध्ये नेहमी आंघोळ करायला येतात, ते लोक आहेत ना या ठिकाणी आंघोळ करतात. आणि इथे आहे ना जास्त प्रमाणात गरम पाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि आता असंच अजून खाली आहे तिकडे. सो आता आपण जिथे नॉर्मली म्हणजे थोडं लिमिटमध्ये कमी असतं पाणी, तर तिथे आंघोळ करतात. तो मी तुम्हाला तिकडे दाखवतो. हे बघा इकडे ही नदी येते, आणि नदीचं पाणी पण बघा एकदम कमी झालं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे नदीचं पाणी खूप कमी. इकडे असतंय गरम पाणी, आणि इकडे असतंय ते नदीचं थंड पाणी. परंतु मित्रांनो तिकडे सुद्धा नदीमध्ये सुद्धा तिथे गरम पाण्याचा झरा आहे. आता हे गरम पाण्याचे झरे कुठून आलेत का माहिती नाही, जमिनीतून कशा प्रकारे काय आहे, त्यांचं लॉजिक काय आहे त्याच्यामागे ते काय आपल्याला माहिती नाही. परंतु मी असं ऐकलं आहे की गंधाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते गरम पाण्याचे झरे निर्माण होतात. सो तेच कारण असेल. तर हे बघा इथं आता लोक आंघोळ करतात, आणि हा लोकेशन बघा तुम्ही, खूप भारी. सव्वा 7. मित्रांनो या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने आहे ना 101% मी सांगतो, तुमचे जे काही त्वचारोग असणार ते सगळे निघून जाणार. आणि हां ते नक्कीच निघून जातात,
कारण की या पाण्यामध्ये एवढं ते वैशिष्ट्य आहे ना या पाण्याचं, ते त्वचारोग निघून गेलेच पाहिजेत मित्रांनो. तर कोणाला आज तुमच्या मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असतील त्वचारोगाचा किंवा बोला कसला, तर तुम्ही ना नक्की मित्रांनो या पाण्याने एकदा आंघोळ करा. गरम पाण्याचं झारा आहे ना त्या पाण्याचे आंघोळ करा मित्रांनो, ते गेलंच पाहिजे. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी, जे की आता आपण आंघोळ करून आलो. खूप मस्त फ्रेश वाटतं एकदम. आणि आता निघूयात आपण घरी जाऊयात. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि भेटूया आणखीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.